आता दिसतीये का माझी स्क्रीन? हा हो सर. ठीक आहे. तर हा व्हेरिएबल पॅनल आहे, इथं आपण व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. ठीक आहे. खाली इथं डेटा मॅनेजर मध्ये str नेम आपण नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्याचा डेटा टाइप स्ट्रिंग आहे आणि त्याला स्कोप दिलाय सिक्वेन्सचा. ठीक आहे. इथं तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू पण प्रोव्हाइड करू शकता तुम्हाला जर वाटत असेल याची. ठीक आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे तुमचं सेमच व्हॅल्यू राहील कायम, नंतर जाऊन ती चेंज करू शकता. पण जर युजरने काही असाइन नाही केली तर ती व्हॅल्यू कन्सिडर होईल. ठीक आहे. तुमच्या प्रोग्राम मध्ये कुठंच जर तुम्ही असाइन यूज नाही केला str नेम साठी, तर जी आपण इथं प्रोव्हाइड करू ती सगळीकडे यूज होईल. ठीक आहे. तर आता आपण ह्या नेमला आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू कशी असाइन करू शकतो आपल्या प्रोग्राम मध्ये. तर एक असाइन म्हणून ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. ही असाइन ऍक्टिव्हिटी आपण यूज करू शकतो. आता त्याच्या आधी तुम्ही पाहत असाल हे सिक्वेन्स म्हणजे काय. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की हा सिक्वेन्स म्हणजे काय. तर सिक्वेन्स म्हणजे काय, आपण जर आपल्या प्रोग्राम मध्ये आपल्याला फक्त अशा नॉर्मल स्टेप्स करायच्या असेल तर तिथं आपण सिक्वेन्स यूज करतो. नॉर्मल स्टेप्स म्हणजे काय, 1 बाय 1 आपल्याला एक्झिक्युशन करायचंय, त्या ठिकाणी आपण सिक्वेन्स यूज करू शकतो. जिथं डिसिजन मेकिंग येईल तिथं फ्लो चार्ट यूज करतो. आपण हे 1 बाय 1 शिकू, पण आता एकदम एक्झॅक्ट जर खूप लवकर त्या स्टेपवर आपण गेलो तर समजणार नाही. ठीक आहे. म्हणून आपण फक्त इनिशियली सिक्वेन्स पासून करतोय. ठीक आहे. कुठं बाकीच्या ऍक्टिव्हिटीज यूज करायच्या ते आपण नंतर जसं आपण त्या लेवलला जाऊ तसं शिकून घेऊ. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपण सिक्वेन्स यूज केलाय कारण आपल्याला सिक्वेन्शियली ऍक्टिव्हिटीज एक्झिक्यूट करायच्यात 1 बाय 1. फर्स्ट स्टेप पहिली असाइन होईल व्हॅल्यू, नंतर आपल्याला अजून काही ऍक्टिव्हिटीज दुसरी एखादी असाइन घ्यायची, नंतर त्याला काही ऍडिशन करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, त्या फ्लोने आपण जातोय. ठीक आहे. ऍटलीस्ट बेसिक प्रोग्राम कसे करायचे ते आपण आता आज पाहू. ठीक आहे. तर असाइन मध्ये आता मला एक व्हॅल्यू असाइन करायची. तर माझा व्हेरिएबल कुठला होता, str नेम, जो आपण क्रिएट केलाय तो. बरोबर. ठीक आहे. इथं आपण त्याला प्रॉपरली नाव असाइन नाही केलं का. str नेम आहे तर खरं नाही, तसं काय प्रश्न नाही कॅपिटलचा. पण आपण इकडे गेल्यानंतर परत तो इरेज होतो. ठीक आहे. मी इथंच परत क्रिएट करतो. दुसरा ऑप्शन हा पण आहे, कंट्रोल के केल्यानंतर आपण तो दुसरा पण व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. तिथून पण कंट्रोल केल्यानंतर सेट व्हेरिएबल म्हणून ऑप्शन येतो. ठीक आहे. आणि तो सेट व्हेरिएबल मध्ये तुम्ही जे नाव देताल आणि त्याच्यानंतर एंटर केल्यानंतर तो व्हेरिएबल तिथं क्रिएट होऊन जाईल तुमच्या वर्कफ्लो मध्ये. ठीक आहे. आता पाहू शकता तुम्ही इथं दिसतंय str नेम. तर एक तर डिरेक्टली इथून करू शकता, नाहीतर डायरेक्ट इथून कंट्रोल के करून तुम्हाला ज्याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन करायची तो व्हेरिएबल तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. काहीतरी इथं ग्लिच आहे, इथून क्रिएट केल्यावर होत नाही ते. आता हे जे आपलं कम्युनिटी व्हर्जन असतं हे टेस्टिंग व्हर्जन असतं. ठीक आहे. ते जे पण तिथं UiPath स्टुडिओ मध्ये जे पण टेस्टिंग R&D करतात ते इकडे पुश करून देतात. ठीक आहे. तर प्रत्येकच ऍक्टिव्हिटी अशी प्रॉपरली चालत, जसं तुमचं एंटरप्राइज व्हर्जन असतं ते पेड व्हर्जन आहे, त्याची लायसन्सिंग कॉस्ट आहे. ठीक आहे. प्रत्येकच गोष्ट इथं चालेल. आता उद्या याच्यामध्ये परत स्टुडिओमध्ये काहीतरी वेगवेगळे अपडेट्स येत राहतात. हे फक्त टेस्टिंग पर्पज स्टुडिओ आहे सगळ्यांना यूज करता. ठीक आहे. यातले ऑटोमेशन तुमचे एकदमच ऑटोनॉमस होतील आणि चालतीलच याची काही गॅरंटी नाही, कारण याचे दररोज व्हर्जन चेंज होत राहतात. हे फक्त युजरला समजण्यासाठी तुम्ही कसं ऑटोमेशन बनवू शकता त्याच्यासाठी. ठीक आहे. आपण जे यूज करतोय ते.
ठीक आहे, ही कम्युनिटी व्हर्जन आहे. आता तुम्ही पाहू शकता आपण इथं दोनदा क्रिएट केला तो व्हेरिएबल, पण तो रिफ्लेक्टच झाला नाही तिकडे. ठीक आहे, तर आपण डिरेक्टली इथून कंट्रोल के करून तो व्हेरिएबल बनवू शकतो. ठीक आहे, त्याचा टाईप पण चेंज करू शकतो. आता मला सपोज अजून एक व्हेरिएबल बनवायचा आहे, कंट्रोल के इंट num1. ठीक आहे, आता हा इंट num1 जो आपण क्रिएट केलाय तो इथं जाऊन तुम्ही पाहू शकता तो स्ट्रिंगच आहे. ठीक आहे, आपण त्याचा डेटा टाईप इथून ह्या ड्रॉप डाऊनला क्लिक करून आपल्याला जो डेटा टाईप पाहिजे तो सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सपोज एखादा ऍरे टाईपचा बनवायचा तर तो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आणि कुठल्या टाईपचा ऍरे बनवायचा आहे, तुम्हाला इंटिजरचा ऍरे बनवायचा आहे, स्ट्रिंगचा ऍरे बनवायचा आहे, ऑब्जेक्टचा बनवायचा आहे की डेटा टेबलचा बनवायचा, ते इथून सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता सपोज मी ठरवलं की स्ट्रिंगचा बनवायचा आहे, तर तो तुमचा स्ट्रिंगचा ऍरे इथं क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता हा ऍरे टाईपचा व्हेरिएबल बनलाय. ठीक आहे, पण हा आपला ऍक्च्युअली इंटिजर आहे म्हणून मी परत त्याला इंटिजर करू शकतो. आणि इथून सपोज तुम्हाला आता डबलचा बनवायचा आहे, तर मग तुम्ही इथून डबल सर्च करू शकता, DOEL. ठीक आहे, सिस्टम डॉट डबल टाईपचा व्हेरिएबल आहे तो, हे इथं तुम्हाला खाली पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, इथं तुम्हाला मल्टिपल जो पण व्हेरिएबल बनवायचा तो सर्च करून तुम्ही इथं बनवू शकता. ठीक आहे, इथं डबल झाला आता तो, ऍक्च्युअली आपल्याला तो इंटिजर पाहिजे. ठीक आहे, आता असाइन मध्ये आपण त्याला जर तुमचा स्ट्रिंग असेल तर डबल कोट्स मध्ये देताल. ठीक आहे, आणि जर इंटिजर असेल तर नॉर्मल इंटिजर टाईपचा द्या. बरोबर, इथपर्यंत काही डाऊट कोणाला, कसा व्हेरिएबल क्रिएट करायचा? ठीक आहे, तुम्ही तुमच्या पीसी मध्ये लगेच एक्झिक्यूट करून पहा, म्हणजे तुम्हाला काही जर डाऊट असेल तर लगेच लक्षात येईल. ठीक आहे, आता बनवताना काय करायचं, UiPath स्टुडिओ लॉन्च करा, एक नवीन प्रोसेस बनवा आणि क्लास day1 असं त्याला नाव द्या. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की उद्या आपण याच्यामध्ये हे ऑटोमेशन बनवलं होतं. ठीक आहे, जर काही डाऊट आला तर विचारा, लगेच रिझॉल्व्ह करता येईल. केलंय तू इन्स्टॉलेशन नाही झालं, मोठी फाईल आहे त्याच्यामुळे मी झालंय, काय प्रॉब्लेम इन्स्टॉलेशन. हा ठीक आहे, नंतर तुम्ही प्रॅक्टिस करून पहा, ज्यावेळेस तुमचं इन्स्टॉलेशन होईल त्यावेळेस काय डाऊट असेल तर उद्या विचारू शकतो. मला वाटलं इन्स्टॉल आहे म्हणून मी बोलतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आता ह्या व्हॅल्यू आपण ज्या असाइन केलं ते आपण कशा प्रकारे डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे, हे फक्त आपण असाइन ऍक्टिव्हिटी शिकलो आतापर्यंत. असाइन मध्ये तुम्ही व्हेरिएबल कसा क्रिएट करू शकता आणि त्याला व्हॅल्यू कशी असाइन करू शकता. बरोबर, हे तुमचं नॉर्मल आपण जसं इंट a इज इक्वल टू 10, str नेम इज इक्वल टू काय जे XYZ असेल ते, त्या पद्धतीने इथं फक्त तुम्हाला ऍक्टिव्हिटी ट्रॅक करायला लागेल आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला व्हॅल्यू पास करायला लागेल. तुम्ही डिरेक्टली नाही करू शकत, जसं तुम्ही तिकडे डिरेक्टली इंट a इज इक्वल टू 10 असं करत होता तसं इकडे चालणार नाही. ठीक आहे, इथं तुम्हाला असाइन ऍक्टिव्हिटी घ्यायला लागेल आणि असाइन ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला जी व्हॅल्यू पास करायची त्या टाईपचा व्हेरिएबल बनवावं लागेल आणि ती व्हॅल्यू पास करायला लागेल असाइन. ठीक आहे, आता याला डिस्प्ले करायला काय काय ऑप्शन्स आहेत, इथं तुम्ही पाहू शकता. राईट लाईन एक ऑप्शन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉग मेसेज एक ऑप्शन आहे आणि मेसेज बॉक्स म्हणून एक ऑप्शन. ठीक आहे, या सगळ्या तुम्हाला कोडमध्ये व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. ठीक आहे, राईट लाईन मध्ये तुम्हाला जे व्हेरिएबलची व्हॅल्यू टाईप करायची ती टाईप करू शकता. सपोज आता मला नेम डिस्प्ले करायचे, str नेम. बरोबर, str नेम, तर त्या व्हेरिएबलचा तुम्हाला इथं व्हॅल्यू पास करायला लागेल. ठीक आहे, लॉग मेसेज मध्ये पण तसंच करू शकतो मी, str नेम, आणि मेसेज बॉक्स मध्ये पण करू शकतो str नेम. ठीक आहे, तिन्ही तुम्हाला फक्त सिमिलरच आउटपुट देतील, फक्त मेसेज बॉक्स तुमचा पॉपअप होऊन जाईल. ठीक आहे, समोर स्क्रीनवर, आणि राईट लाईन आणि लॉग मेसेज तुमचे कन्सोलवर डिस्प्ले होतील. ठीक आहे, आता मी एवढं एक्झिक्यूट करतो. रन फाईल म्हणून ऑप्शन आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही रन पण करू शकता नॉर्मली. ठीक आहे, पण रन जर केलं तर तो मेन वर्कफ्लो पासून स्टार्ट होईल आणि रन फाईल केली तर तुमची सिंगल फाईल रन होईल, जी पण तुम्ही ज्याच्यावर तुमचा कंट्रोल आहे तो. ठीक आहे, आता इथं पाहू शकता आपण मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले केल्यामुळे ते डायरेक्टली समोर आलंय. ठीक आहे,
आणि बाकीचे जे दोन आहेत राईट लाईन आणि लॉग मेसेज ते तुम्हाला आउटपुट सेक्शन मध्ये इथे दिसतील खाली. ठीक आहे, इथे दिसतंय त्या दोन जे आपण टाकलं होतं ते. आता सपोज मला फक्त युजरची व्हॅल्यू न डिस्प्ले करता त्याच्याबरोबर ऍडिशनल काही मला मेसेज जर द्यायचा असेल तर तो मी कसं करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, डबल कोट्स मध्ये. ठीक आहे, डबल कोट्स मध्ये तुम्हाला जे पास करायचं, माय नेम इज, इथं तुमचा काही पण मेसेज असू शकतो, प्लस तुमचं एसटीआर नेम. म्हणजे आपण काय करतोय, माय नेम इज ही जी स्ट्रिंग आहे, ठीक आहे, हिला कॉन्कॅट करतोय ह्या एसटीआर नेम बरोबर. ठीक आहे, हा एसटीआर नेम माझा व्हेरिएबल आहे आणि माय नेम इज स्ट्रिंग इज ही काय आहे, माझी हार्ड कोडेड व्हॅल्यू आहे. बरोबर, हार्ड कोडेड व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये मी काही चेंज नाही करू शकत, ती ऍज इट इज डिस्प्ले होईल. ठीक आहे, ते तुमचं जे बेसिक आहे हे सगळं टोटल बेसिक प्रोग्रामिंग आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. ठीक आहे, आपण एक हार्ड कोडेड स्ट्रिंग बरोबर एक व्हेरिएबल आहे तो ऍड करतोय, दोन्ही गोष्टी ऍड करतोय म्हणजे कॉन्कॅट करतोय. ठीक आहे, कॉन्कॅट हे फक्त स्ट्रिंग मध्ये होतं, बाकीच्या ठिकाणी तुमचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन जो व्हेरिएबल दिलेला असेल तो होईल. जर इंटिजर असेल दोन्ही व्हॅल्यू तर त्याची ऍडिशन होईल. ठीक आहे, आता मी फक्त हा राईट लाईन मध्ये हा मेसेज ठेवतो आणि कोड ऍज इट इज डिस्प्ले करतो. ठीक आहे, आता इथं तर ते ऍज इट इज दिसेल कारण आपण फक्त तिथं व्हेरिएबलच पास केलेला आहे, पण आपण राईट लाईन मध्ये त्याला ती व्हॅल्यू पास केली होती, ती तुम्ही इथं खाली पाहू शकता, माय नेम इज दत्ता. ठीक आहे, फक्त राईट लाईन मध्ये जो चेंज झालाय, बाकीच्या मध्ये आपण फक्त नॉर्मली आपला व्हेरिएबल पास केलेला त्याच्यामुळे ते ऍज इट इज दिसतंय बाकीचं. ठीक आहे, आता मेसेज बॉक्स मध्ये पण आपण सेम करू शकतो. ठीक आहे, आलं. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट कुणाला, राईट लाईन मध्ये, लॉग मेसेज मध्ये, मेसेज बॉक्स मध्ये, ते फक्त तुमचे डिस्प्ले करण्यासाठी व्हॅल्यूज यूज होतात. आता ज्यावेळी आपण हे ऑटोमेशन अनअटेंडेड ऑटोमेशन करतो त्यावेळेस हे राईट लाईन किंवा हे मेसेज बॉक्स जर तुमच्या प्रोग्राम मध्ये असेल तर प्रोग्राम पुढे एक्झिक्यूट होणारच नाही. राईट लाईनने होईल, राईट लाईनला काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुमचा मेसेज बॉक्स असेल तर तुमचा प्रोग्राम पुढे जाणारच नाही, कारण जोपर्यंत मेसेज बॉक्सला आपण ओके नाही करत तोपर्यंत कोड पुढे जात नाही. बरोबर, तर आपण जनरली ज्यावेळेस कुठलीही कोडिंग करतो त्यावेळेस आपण जर आपल्याला युजरचा आउटपुट पाहायचा असेल तरच मेसेज बॉक्स यूज करतो. ठीक आहे, एक्स वाय झेड आपण काय पास केली व्हॅल्यू किंवा रिटर्न काय झाली व्हॅल्यू ते पाहण्यासाठीच आपण मेसेज बॉक्स यूज करतो. जर आपल्याला प्रोग्राम मध्ये हे करायचं असेल तर आपण लॉग मेसेज यूज करतो किंवा राईट लाईन यूज करू शकतो. पण जो लॉग मेसेज आहे तो कशासाठी यूज होतो, ज्यावेळेस तुम्ही ऑर्केस्ट्रेटरवर एखादं ऑटोमेशन डिप्लॉय करता, अनअटेंडेड असतं त्यावेळेस ते लॉग मेसेजेस तुम्हाला तिथे दिसतात ऑर्केस्ट्रेटरच्या लॉग मध्ये, म्हणून आपण लॉग मेसेज यूज करू शकतो. आणि राईट लाईन जे आहे ते तुमचे कन्सोल मध्ये दिसतील. ठीक आहे, आणि मेसेज बॉक्स तुम्हाला जर एक्सटर्नली व्हॅल्यू पाहायची असेल तर यूज करतो, म्हणजे तुम्हाला तिथं तो हा पण प्रेफरन्स मिळतो की प्रोग्राम तितका वेळ थांबून जाईल तुम्हाला व्हॅल्यू पाहिपर्यंत. तो ऑप्शन या वरच्या दोन केसेस मध्ये नाहीये, तो डायरेक्टली पुढच्या ऍक्टिव्हिटीला मूव्ह ऑन करत. ठीक आहे, पण थांबायचं असेल तर तुम्ही मेसेज बॉक्स यूज करू शकता, कारण तेवढ्या वेळ जोपर्यंत आपण ओके क्लिक करणार नाही तोपर्यंत मेसेज बॉक्स तिथं थांबून जाईल. ठीक आहे, तर कुठल्या वेळी काय काय यूज करायचं हे समजलं. जर तुम्हाला फक्त व्हॅल्यू प्रिंट करायचे असतील तर तुम्ही लॉग मेसेज किंवा राईट लाईन करू शकता, पण तुम्हाला व्हॅल्यू थांबून पाहिजे आहे प्रोग्राम तर तुम्ही मेसेज बॉक्स यूज करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू पाहायला पण मिळेल आणि जोपर्यंत तुम्ही ओके नाही करत तोपर्यंत तुमचं ऑटोमेशन पण थांबून जाईल. ठीक आहे, पण आता सपोज मी इथं माझा इंटिजर व्हेरिएबल कुठला आहे तो जर मी पास केला तर घेईल का? ठीक आहे, का प्रॉब्लेम होता असेल हा, का प्रॉब्लेम होता असेल, एरर आला त्याला, काय एरर आहे?
ऑप्शन strict on disallows implicit conversion from string to double. तुम्ही प्रोग्रामिंगचे क्लासेस केलेले असतील आधी, तुमच्या डिप्लोमा मध्ये झालेच असेल, C++ काहीतरी झालेलं असेल ना. ठीक आहे, हा काय इश्यू आहे, का प्रॉब्लेम येत असेल? त्याच्यासाठी आपल्याला हा इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी काय करायला लागेल? पण मग काय यूज राहील जर स्ट्रिंग मध्ये केलं तर? त्याच्यामध्ये एक इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कन्व्हर्जन म्हणून एक ऑप्शन आहे तुम्हाला, बरोबर? जर तुम्ही शिकले असेल प्रोग्रामिंग तर, ठीक आहे, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. आता ज्यावेळेस माझ्या दोन स्ट्रिंग व्हॅल्यू असतात त्यावेळेस तो इम्प्लिसिटली कन्वर्ट करून घेतो. पण आता ह्या केसमध्ये दोन वेगवेगळे टाइप्स आहेत, बरोबर? एक तुमचा स्ट्रिंग टाइप आहे पहिला, जसं तो बोलला तसं, ठीक आहे. एक पहिला स्ट्रिंग टाइप आहे आणि दुसरा इंटिजर टाइप आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र नाही होऊ शकत, ठीक आहे, कारण टाइप वेगवेगळा आहे. तर याला जर कन्वर्ट करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला दोन्हीचा एकच सिमिलर टाइप मध्ये करायला लागेल. मग आता हा माझा इंटिजर आहे, त्याला जर मला कन्वर्ट करायचं स्ट्रिंग मध्ये, तर मी काय करू शकतो? टू स्ट्रिंग. ही टू स्ट्रिंग मेथड आहे .NET ची, ठीक आहे. .NET म्हणजे आता आपलं जे UiPath स्टुडिओ बिल्ड झालाय तो इथं तुम्ही पाहू शकता खाली VB मध्ये बिल्ड झालेला आहे, ठीक आहे, .NET VB, ठीक आहे. तर टू स्ट्रिंग मेथड आहे आपली .NET ची. ती मेथड काय करते, कुठल्याही टाइप्स असेल तर त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करते, जर पॉसिबल असेल तर, ठीक आहे. नाही पॉसिबल असेल तर मग तुम्हाला रन टाइम एरर येईल, याला कन्वर्ट नाही करू शकत, ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता इथं त्याला आपण इंटिजरला कन्वर्ट करून घेतलंय, त्याच्यामुळे आपली व्हॅल्यू डिस्प्ले होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे प्रोग्राम तुमचा व्हेरेवर पॉसिबल इम्प्लिसिटली कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो, पण नाही झालं तर मग तुम्हाला त्याचे डेटा टाइप दोन्हीचे सिमिलर करायला लागेल. म्हणजे तुम्हाला त्याला एक्सप्लिसिटली कन्वर्ट करावं लागेल स्ट्रिंग मध्ये, किंवा ऍटलिस्ट पहिल्याचा जरी व्हेरिएबल टाइप चेंज करायला लागेल, दोन्हीपैकी काहीतरी करावं लागेल, ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट? काय नंतर पाहू ना मग त्रास झाले. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? कन्वर्जन, मेसेज बॉक्स, डिस्प्ले, राईट लाईन, लॉग मेसेज, आहे का काही डाऊट? त्याच्यामध्ये ऍटलीस्ट बेसिक मध्ये आपण जे पण पाहिलंय त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? काय प्रॉब्लेम दाखवतो इन्स्टॉलेशनला? केले का? तिथून नाही होणार डायरेक्ट. केल्यावर त्याच्यात तर काहीच प्रोसेस नाही होत. ऍक्च्युली तो स्टुडिओ आहे ना आपला, स्टॉप
स्लो होऊन गेले. किती जीबी रॅम आहे याची? रॅम किती आहे? हा स्लो झाले त्याच्यामुळे ते काही रिस्पॉन्स देत नाही. त्याच्यामध्ये काय काय अजून दुसरं ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं? सर पायथन होतं मी आर स्टुडिओ होतं सर त्याच्यामध्ये याचं पण इन्स्टॉलेशनला जवळजवळ अराउंड 60-70 ते 600-700 MB आहे. ते एकदमच नॉर्मल स्टुडिओ सारखा तू जे केलं ते वेब व्हर्जन आहे. ते वेब व्हर्जन मध्ये पण रिस्पॉन्स खूप स्लो आहे त्याचा. स्टुडिओ इन्स्टॉल करायला लागेल. तो कसा करू शकतो माहिती आहे का? मी तुला दाखवेल. इथे गेले ना, या इथे UiPath cloud.uipath.com ठीक आहे. याच्यावर ऑर्केस्ट्रेटर मध्ये इथं हे होमचा स्टुडिओ ठीक आहे. cloud.uipath.com मध्ये इथं स्टुडिओ ऑप्शन आहे. ठीक आहे. इथं बघ तू इन्स्टॉल लोकली ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्शन आहे UiPath स्टुडिओ फॉर डेस्कटॉप. हा करायचा इन्स्टॉल ठीक आहे. मग तुझी फाईल डाउनलोड स्टार्ट होईल इथं ठीक आहे. आणि ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर मग तुला इन्स्टॉलेशन करायचं. आता इथं थांबवतो. अराउंड लाईक 637 MB ची फाईल ठीक आहे. ते डाउनलोड करून मग इन्स्टॉल करा. मग तुझा इथून ओपन होईल. तू सर्च मध्ये गेली ना, इथं UiPath स्टुडिओ टाईप केला का तो येऊन जाईल. ठीक आहे. तू जे केलं ते वेब आहे, त्याचा पण रिस्पॉन्स खूप स्लो आहे. म्हणजे फर्स्ट प्रोग्राम म्हणजे आताचा तुमचा प्रोग्रामची पहिल्यापासूनच सांगू सगळं ठीक आहे. लॉन्च पासूनच सांगू असं म्हणतो. व्हेरिएबल क्रिएट करण्यापासून ठीक आहे. आता मी काय करतो, याच्यामध्ये जर आपल्याला नवीन सिक्वेन्स बनवायचा असेल, आता हा मेन मधला आपण ऍज इट इज ठेवू, याच्यामध्ये काही छेडछाड नाही करत ठीक आहे. तर तुम्हाला कंट्रोल एन चा ऑप्शन आहे. कंट्रोल एन केल्यानंतर नवीन सिक्वेन्स ओपन होतो ठीक आहे. कंट्रोल एन आलं. इथं तुम्हाला जे नाव द्यायचं ते देऊ शकता. बेस प्रोग्राम म्हणून नाव देतो मी याला ठीक आहे. बेस प्रोग्राम काय द्यायचं ते दे. तुम्ही डे 1 पण देऊ शकता ठीक आहे. म्हणजे प्रत्येक दिवशीचा तुम्ही काय शिकले ते तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी काय करायची, आपल्याला एक सिक्वेन्स ओढायचा आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण ऍक्टिव्हिटीज टाकू शकतो ठीक आहे. ठीक आहे. सिक्वेन्स टाकला त्याच्यानंतर डिरेक्टली आपण आता इथून परत एकदा ट्राय करू. इथं तुमचा व्हेरिएबल ठीक आहे. व्हेरिएबल पॅनल हा व्हेरिएबल पॅनल इथपर्यंत आले ना तुम्ही ठीक आहे. डिरेक्टली इथं परत एकदा ट्राय करू आपण str नेम ठीक आहे. तो ड्रॅग केला इथून ऍक्टिव्हिटी जातोय.
ठीक आहे, तिकडून नाहीच क्रिएट होते. आपण डिरेक्टली इथून कंट्रोल के करून str नेम. ठीक आहे, तुम्हाला जे क्रिएट करायचं ते क्रिएट करू शकता. ठीक आहे, नेमच्या ऐवजी तुम्ही str स्ट्रिंग काय जे क्रिएट करायचं ते करू शकता. str डिपार्टमेंट str नाही टाकलं तरी चालेल, ते कंपल्सरी नाही, पण ते कोडिंग स्टँडर्ड थोडं मेंटेन होतं. कंट्रोल के सेट व्हेरिएबल म्हणून ऑप्शन येईल, तिथं काय नाव द्यायचं ते द्या आणि एंटर बटन क्लिक करा. ठीक आहे, झाला व्हेरिएबल क्रिएट. नंतर समोर त्याला असाइन मध्ये राईट हँड साइडला व्हॅल्यू असाइन करा, जी व्हॅल्यू असाइन करायची. व्हॅल्यू टू सेव्ह, जी व्हॅल्यू तुम्हाला सेव्ह करायची ती राईट हँड साइडला असेल. असं काही नाही कॅपिटल वगैरे हे नाही येते. हा, करू शकता. हा हा खाली जे आहे ते रिफ्लेक्ट नाही होते, ऍटलीस्ट माझ्या स्टुडिओ मध्ये तर ते इकडे दिसत नाहीये. अच्छा, ह्याच्यामध्ये बघा तुम्ही ट्राय करून, नाही तर डायरेक्ट कंट्रोल के करून पण करू शकता. एरर सांगते, काय एरर? डबल कोट्स मध्ये कोणती व्हॅल्यू ना डिलीट करा आणि काढलं डबल कोट. नाही कर ना, क्लिक कर ना. तोपर्यंत रिफ्रेश होईल. आता मेसेज बॉक्स टाक, लॉग मेसेज टाक किंवा फाईल लाईन टाका, आणि ती व्हॅल्यू डिस्प्ले कर. होतंय नाही होतंय, काय होतंय पलीकडं इन्स्टॉलेशन चालू आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालंय सगळ्यांचं बेसिक ऍटलिस्ट काय जास्त मेसेज बॉक्स. आणि एक एक करून एक्झिक्यूट करू का, सगळे सोबतच टाकायला म्हणजे असं काही. तू जो व्हेरिएबल बनवलाय ना, तो टाक str ने टाक, ट्राय चालू कर. वरती आला होता ना. हा, आला होता. पेस येते त्याच्यामध्ये गेलं नाही, डायरेक्ट त्याला कॉपी करून टाकलं तरी चालेल. प्रोग्रामर व्हायचं म्हणल्यानंतर एवढं घाबरून चालेल. ठीक आहे, तुम्ही बाकीची प्रॅक्टिस नंतर करा. ठीक आहे, 2 मिनिटं एक लक्ष द्या.
त्याच्यानंतर ठीक आहे, त्या 2-3 ऍक्टिव्हिटीच्या आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? राईट लाईन, मेसेज बॉक्स, आणि लॉग मेसेज. ठीक आहे, रन करताना इथं ऑप्शन आहे डिझाईन मध्ये वरती, हा ऑप्शन दिसून जातो. ठीक आहे, डिबग फाईलचा ऑप्शन आहे, याच्यामध्ये रन फाईल किंवा रन हे ऑप्शन आहेत. किंवा डिरेक्टली तुम्हाला करायचं असेल तर Ctrl+F5 करू शकता. फाईल जर रन करायची असेल तर Ctrl+F6 करू शकता. Ctrl+F5 F5, आणि जर सिंगल फाईल करायची असेल तेवढी ज्याच्यामध्ये तुम्ही आता आहात त्याच्यात, तर Ctrl+F6. उशीर झालाय का? अय्यो, काय प्रॉब्लेम. पण आता तसं पण आता उद्याच लेक्चर करायला लागेल. आता हे काय उद्या आपण मग ऍडिशन वगैरे करू, त्यावेळेस परत सगळे रिपीट करू. लवकर यायला सांगा, 10 वाजले, 10 वाजता आले रुपये काय. लवकर थोडस निघा, ऍटलिस्ट 9:15 पर्यंत तरी या. कंट्रोल एस. कंट्रोल एस. इथं पण ऑप्शन आहे सेव्हचा. ठीक आहे, या डिझाईन मध्ये इथं ऑप्शन आहे सेव्ह ऑल ऑप्शन आहे. ठीक आहे, सेव्ह ऑल पण आहे, सेव्ह ऍज पण आहे. ठीक आहे, सेव्ह कॉपी पण आहे, तुम्ही त्याची कॉपी पण बनवू शकता. ठीक आहे, उद्यापासून आपण इथून कंटिन्यू करू. ऍडिशन, मल्टिप्लिकेशन तुमचे नॉर्मल जे फंक्शन आहेत ते उद्या कव्हर करू. ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारा, काय प्रॉब्लेम नाही. काही पण डाऊट विचारू शकता.
ऑनलाईन मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? क्लास डाऊट नाही, मी उद्या प्रोग्राम करायला लावल. ठीक आहे, बंद करू आपण, उद्या पाहू.